भावनाताई गवळी आपल्या सोबत आहेत, उमेदवार आहेत शिवसेनेच्या. ताई, तुमचं स्वागत आहे. आणि कसं फील करताय तुम्ही आज या ठिकाणी पोहोचलाय? उद्या निवडणूक आहे, सगळेजण तुम्हाला मतदान करणार आहे, काय भावना आहेत तुमच्या? खरं म्हणजे आमच्यासाठी ही निवडणूक नवीन आहेच, परंतु अंकाचं गणित हे आमचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांना चांगलं अवगत असल्यामुळे आम्हाला काही वेगळं काही या ठिकाणी करण्याची किंवा वेगळं काही बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. साहेब सगळं काही गोष्टी व्यवस्थित करतायत. तुम्ही यापूर्वी सांगितलं आहे की तुम्ही साहेबांची एक लाडकी बहीण म्हणून या ठिकाणी आलेले आहेत आणि ते तुमचे मोठे भाऊ सुद्धा आहेत, त्यामुळे बहिणीला हे एक गिफ्ट म्हणावा विधान परिषदेचं. मला असं वाटतं की अर्थातच मी बहीणच आहे आणि निश्चित तो आशीर्वाद भाऊ म्हणून साहेबांचा माझ्या पाठीशी आहे आणि बाकीचे माझे आमदार भाऊ जे आहेत ते पण या बहिणीला चांगली गिफ्ट देतील अशी एक भावना माझ्या मनामध्ये आहे. नक्कीच ताई, एक शेवटचा प्रश्न आहे. काही धाकधूक मनामध्ये आहे? उद्या निवडणूक आहे, बरेच घोडाबाजार होईल म्हणतायत, 12 उमेदवार त्या ठिकाणी आहे, 11 जागा आहेत, कसं वाटतंय? मी आत्ताच बोलले आपल्याला की गणित हे आमच्या साहेबांचं फार चांगलं असल्यामुळे आमच्या मनामध्ये काही धाकधूक नाही आहे. मनामध्ये जी धाकधूक असायला पाहिजे ती महाविकास आघाडीच्या असेल. आमच्या कुठल्याही मनामध्ये धाकधूक नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.